5 नोव्हेंबर 1935 न्यूयॉर्कचं एक सभागृह. स्टेजवर एक माणूस उभा आहे. समोर रेडिओ इंजिनियर्सची मोठी फौज आहे. तो माणूस एक जुनाट दिसणारा रेडिओ सुरू करतो आणि अचानक संपूर्ण सभागृहात शांतता पसरते. शांतता पसरली कारण इतिहासात पहिल्यांदाच लोक असा रेडिओ ऐकत होते ज्यात खरखर आवाज नव्हता, ना कोणता व्यत्यय, ना कसला आवाज, फक्त शुद्ध स्फटिकांसारखा पारदर्शक आवाज. स्पीकर मधून निघणारा शब्द निशब्द असा ऐकू येत होता जसा बोलणारा माणूस प्रत्यक्ष समोर उभा आहे. म्युझिक सुरू झालं आणि त्या सुरांचा स्पष्टपणा बघून तिथल्या इंजिनियर्सना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. मित्रांनो, त्या दिवशी त्या माणसाने जगाला FM रेडिओची ओळख करून दिली होती. त्या माणसाचं नाव होतं एडविन हार्वर्ड आर्मस्ट्रॉंग. पण तुम्हाला माहितीये का की ज्या आवाजाने जगाला वेड लावलं त्याच आवाजाला दाबण्यासाठी अमेरिकन कॉर्पोरेट कंपन्यांनी असा काही सापळा रचला की या महान संशोधकाला शेवटी 13व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करावी लागली. एका शास्त्रज्ञाचा शोध त्याच्यासाठी फास का ठरला? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. आज आपण गाडीत बसलो की सहज FM लावतो आणि गाणी ऐकतो. पण त्या काळी फक्त एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन रेडिओ म्हणजे AM रेडिओ असायचे. आता तांत्रिक भाषेत सांगायचं तर AM रेडिओच्या वेव्हलेंथ काम करायच्या, पण त्यात प्रचंड खरखर असायची. पाऊस असो किंवा वीज चमकली की रेडिओचा आवाज ऐकू येणं मुश्किल व्हायचं. आर्मस्ट्रॉंगने हेच आव्हान स्वीकारलं आणि शोध लावला FMचा म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन रेडिओचा. या ध्वनी लहरींची फ्रिक्वेन्सी वापरली गेली. रिझल्ट काय? तर एकदम क्रिस्टल क्लिअर आवाज. पण मित्रांनो, आर्मस्ट्रॉंगचा हा विजय म्हणजे अमेरिकेतील रेडिओवर राज्य करणाऱ्या AT&T वेटिंग हाऊस आणि विशेषतः RCA सारख्या बड्या कंपन्यांसाठी मृत्यूची घंटा होती. या कंपन्यांनी AM रेडिओच्या जाळ्यात कोट्यवधी डॉलर्स गुंतवले होते. त्यांचे स्वतःचे स्टेशन्स होते, पेटंट्स होते. जर FM मार्केटमध्ये आलं असतं तर त्यांचं हे अवाढव्य साम्राज्य एका रात्रीत मातीला मिळालं असतं. त्यामुळे या कॉर्पोरेट कंपन्यांनी ठरवलं की आर्मस्ट्रॉंगला त्याचे FM रेडिओ बाजारात येण्यापूर्वी कोर्टात खेचायचं. पण आर्मस्ट्रॉंग हा काही साधा सुद्धा माणूस नव्हता. त्याने सुद्धा आधीच रिजेनरेटिव्ह सर्किट आणि सुपर हेट रोडाईन सारखे शोध लावले होते, ज्यामुळे आजही आपले मोबाईल चालतात. पण कॉर्पोरेट जगताची क्रूरता बघा. आर्मस्ट्रॉंगने जिद्दीने स्वतःचं FM नेटवर्क उभं केलं. लोक वेडे झाले होते त्या आवाजासाठी. पण 1945 मध्ये या बड्या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी सरकारी संस्था FCC फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनवर आपला दबाव टाकला आणि मग जो निर्णय झाला त्याने आर्मस्ट्रॉंगच्या पायाखालची जमीन सरकली. FCC ने आदेश दिला की FM रेडिओची सध्याची फ्रिक्वेन्सी 42 ते 50 MHz बदलून ते 88 ते 108 MHz वर नेली जाईल. बघायला गेलं तर हा फक्त एक तांत्रिक बदल वाटतो, पण प्रत्यक्षात हा विध्वंस होता. एका रात्रीत आर्मस्ट्रॉंगने तयार केलेले हजारो रेडिओ संच कचरा झाले. सगळी स्टेशन पुन्हा 0 पासून उभं करण्याची वेळ आली. एका निर्णयाने आर्मस्ट्रॉंगचं वर्षानुवर्षाचं काम आणि गुंतवणूक उद्ध्वस्त झाली. या कंपन्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी आर्मस्ट्रॉंगवर कधीही न थांबणारे पेटंट खटल्यांचा भडीमार सुरू केला. हे खटले काही जिंकण्यासाठी नव्हते तर फक्त आर्मस्ट्रॉंगची संपत्ती, त्यांची ऊर्जा, त्याची इच्छाशक्ती संपवण्यासाठी होती. वर्षानुवर्षे हा माणूस कोर्टाच्या पायऱ्या चढत राहिला. आपली सगळी जमापुंजी त्याने वकिलांच्या फी मध्ये ओतली. परिणाम काय झाला तर त्याचं आरोग्य खालावलं. ज्या पत्नीवर त्याचं जीवापाड प्रेम होतं ते वैवाहिक जीवनही विस्कळीत झालं. त्या उद्योगाला त्याने स्वतःच्या रक्ताने उभं केलं होतं, त्याच उद्योगाने त्याला पद्धतशीरपणे रस्त्यावर आणलं. ज्या माणसाने जगाला सुस्पष्ट आवाज दिला त्याचा स्वतःचा आवाज ऐकायला आता कोणीच तयार नव्हतं. 31 जानेवारी 1954 ची ती काळी सकाळ. आर्मस्ट्रॉंग आता पूर्णपणे खचला होता. त्याने आपला ओव्हरकोट घातला, टोपी आणि हातमोजे चढवले आणि आपली पत्नी मॅरियनसाठी एक भावूक चिठ्ठी लिहिली आणि मॅनहॅटन मधील आपल्या 13व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या खिडकीतून खाली झोकून दिलं. वयाच्या 63व्या वर्षी एका महान प्रतिभेचा असा करून अंत झाला. आर्मस्ट्रॉंग संपला तरी त्याचं तंत्रज्ञान संपलं नाही. आज आपण जो काही रेडिओ ऐकतो, मग ते 93.5 असो किंवा 98.3, हे सगळं आर्मस्ट्रॉंगचंच देणं आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी त्याला मारलं खरं,
पण त्याच्या बुद्धिमत्तेला ते हरवू शकले नाहीत. आज AM रेडिओ इतिहासात जमा झालाय आणि FM रेडिओ जगावर राज्य करतोय. मित्रांनो, आर्मस्ट्रॉंगची ही कथा आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवून जाते. कधी कधी तुमची प्रतिभा तुमच्या शत्रूपेक्षाही जास्त तुमच्या विरोधात काम करते. अमेरिकन कॉर्पोरेट क्रूरतेचा असा काळा इतिहास आपल्याला आज ऐकायला मिळाला. आर्मस्ट्रॉंगने आत्महत्या केली की त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलं, हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आता रेडिओवर तुमचं आवडतं गाणं एकदम स्वच्छ आवाजात ऐकाल, तेव्हा तेव्हा एकदा त्या एडविन हॉवर्ड आर्मस्ट्रॉंगची आठवण नक्की काढा, ज्याने आपल्या आवाजासाठी स्वतःचा जीव दिला. तुम्हाला काय वाटतं? मोठ्या कंपन्या आजही अशाच प्रकारे नवीन संशोधकांचा गळा दाबतात का? तुमच्या आसपास असं काही उदाहरणं घडलंयत का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी, अशाच भन्नाट व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.